नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत नरसिंहपुरे, संपादक आरोग्य दूत न्यूज. सध्या पाचोरा शहरात गॅस सिलेंडर मिळत नाही अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे की गॅसचा तुटवडा झाला आहे का. याच पार्श्वभूमीवर आम्ही थेट गॅस एजन्सीशी संपर्क साधला आणि त्यांची मुलाखत घेतली. गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पूर्वी त्यांच्या एजन्सीकडे एक दिवसात साधारण 500 बुकिंग होत होत्या, पण गेल्या 2-3 दिवसात अचानक 2000 पेक्षा जास्त बुकिंग येऊ लागल्या आहेत. नागरिकांना असं वाटत आहे की गॅस मिळणार नाही, म्हणून घाईघाईने बुकिंग केली जात आहे. तुम्ही बघू शकता आम्ही घेतलेली गॅस एजन्सीची ही मुलाखत. युद्ध चालून कमीत कमी 13 दिवस झालेला आहे. म्हणजे आज लोकांमध्ये संभ्रम आहे की गॅस भेटत नाहीये, अशी अडचण असं ते म्हणतायत. पण खरोखरच तुटवडा आहे का? आपण त्या आज गिरणा गॅस एजन्सी आपण संपर्क साधूया. आतमध्ये या, 1 मिनिट आपण त्यांना दाखवूया. आता आपण आलेलो आहोत गिरणा गॅस या कंपनीमध्ये आलेलो आहोत. बाहेर संभ्रम आहे की गॅसचा तुटवडा होतोय, कमतरता होते जनतामध्ये, नागरिकांमध्ये. एकदम बाहेर जर बघितलं तर परेशान आहेत. खरोखरच गॅसचा तुटवडा आहे का, यासाठी आपण जाणून घेण्यासाठी आपण थेट गॅस गिरणा यांच्याशी संपर्क साधतोय. की नमस्कार दादासाहेब, आज खरोखर बाहेर जर बघितलं वातावरण तर गॅस संपतोय, भेटत नाहीये. बाहेर भरपूर नागरिक परेशान आहेत. आज सर्व्हर तुमचं बाहेर जर बुकिंग केलं तर होत नाहीये. अक्षरशः लोकांना या ठिकाणी यावं लागतं. खरोखरच तुटवडा आहे का? लोकांना गॅस भेटतोय का? नमस्कार, मी तुमच्या मार्फत जनतेला सांगू इच्छितो की आपली एजन्सीला जे सिलेंडर येत होते, आधी 450चा स्टॉक होता. रोज आपल्याला कंपनीकडून 450 सिलेंडर मिळत होते आणि आजही 450 सिलेंडर मिळत आहेत. डिलिव्हरी आपली सुरळीत चालू आहे. विषय एवढा आहे की बातम्यांमुळे लोक जरा घाबरलेले असून जिथे 500 बुकिंग पडत होते आता तिथे 1000-1500 बुकिंग पडत आहेत. मला त्यांना तुमच्या मार्फत सांगायचं आहे की लोकांनी घाबरून जाऊ नये. फरक एवढा आहे, लोकांना 2 दिवसाआधी म्हणजे 2 दिवसानंतर सिलेंडर मिळत होते. आता पॅनिकमुळे 3 किंवा 4 दिवस लागत आहेत सिलेंडर वितरणासाठी. बाकी लोकांनी घाबरून जाऊ नये. आणि राहिला विषय बुकिंगचा, तर आधी दिवसाला 400-500 बुकिंगा पडायच्या, तर आता लोक घाबरून 1000-500 बुकिंगा पडतायत. त्यामुळे ते नंबरही जरा व्यस्त किंवा बंद येत आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरू नये. म्हणजे पहिले किती तुमच्या बुकिंग व्हायच्या अंदाजा? पहिलं इथून पहिले आमच्या दिवसाला 800-1200 बुकिंग असायच्या आणि आता 2-3 दिवसापासून इतका रश वाढलाय की डायरेक्ट अक्षरशः 1800 ते 2200-2500 पर्यंत बुकिंग पडतायत आमच्या. बघितलं का? म्हणजे काही अडचण नाहीये. ते सांगतात गॅस हांडी सुरळीत येत आहे, गाड्या सुरळीत येत आहेत, सगळ्यांना माल भेटत आहेत. काही कोणा घाबरून जायची गरज नाहीये. दररोज त्यांचं 500 बुकिंग होत होत्या. आज जर बघितलं त्यांच्याकडे तर आज 1800. म्हणजे बघा, आज दुप्पट तिप्पट लोक विनाकारण घाबरून त्या ठिकाणी बुकिंग करत आहेत. असं करायचं काही गरज नाही असं ते सांगतात. पण गॅसचा भाव काही वाढलेला आहे का? हो सर, सध्या गॅसचा भाव वाढलेला आहे. 60 रुपयाने वाढलेला आहे भाव. आधी 858 रुपये 50 पैसे होते, आता 918 रुपये 50 पैसे झालेले आहेत. आणि कमर्शियल गॅस सिलेंडर भेटतायत का? नाही, कमर्शियल कंपनीकडून आपल्याला अजून असं कुठलं तरी आलेलं किंवा काही लेटर आलेलं नाही की तुम्ही कमर्शियल द्या म्हणून. कमर्शियल सध्या स्टॉप आहे आपल्याकडे. पण घरगुती गॅसला काहीच अडचण नाही, घरगुती एकदम सुरळीत चालू आहे. आता बघितलं तुम्ही, आपण थेट आपण ह्या गिरणा गॅसशी संपर्क साधलेला आहे. आज युद्धाला चालू होऊन मला वाटतं 13 दिवस झालेला आहे आणि त्याच्यामुळं फक्त परिणाम झालेला आहे. फक्त जे व्यावसायिक हॉटेल आहेत, कमर्शियल गॅस आहेत, ते फक्त बंद केलेलं आहे आणि फक्त व्यावसायिक हॉटेलवरच परिणाम झालेला आहे. घरगुती गॅसवाल्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. सुरळीत गॅस हांड्या येत आहेत, सुरळीत गॅस हांड्या भेटत आहेत. तरी सर्व नागरिकांनी अजिबात गडबड करू नये विनाकारण. आता तुम्ही जर बघितलात तर या ठिकाणी जिथं 500 हांड्या बुकिंग होत होत्या, आज या ठिकाणी लोक घाबरून कमीत कमी 1800 ते 2000 लोक बुकिंग करत आहेत. त्याच्यामुळे इथं गडबड होत आहे. त्यासाठी सर्व नागरिकांना एवढं सांगायचे आपल्या आरोग्य दूत न्यूजच्या माध्यमातून, काहीही टेन्शन घेऊ नका. गॅस सर्वांना भेटत आहे. घरगुती गॅसवाल्यांना अडचण नाहीये. आता ठीक आहे, आजपर्यंत अडचण नाहीये. आणखीन जर युद्ध पुढे चालू असेल तर पुढे काय परिणाम होईल हे आपल्यालाही माहित नाही, त्यांनाही माहित नाही. पण आजपर्यंत गॅसचा तुटवडा नाही. कुणीही नागरिकाने घाबरू नये. तर तुम्ही
ऐकलात, गॅस एजन्सीकडे स्पष्ट सांगितलं जात आहे की सध्या गॅसचा तुटवडा नाही, गॅसच्या गाड्या वेळेवर येत आहेत आणि नागरिकांना गॅस मिळत आहे. म्हणून नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण घाबरू नये. आजपर्यंत तरी कोणतीही मोठी अडचण नाही, पण जर अचानक बुकिंग प्रमाण असं वाढत राहिलं तर पुढे परिस्थिती काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून नागरिकांनी शांत राहून गरज असेल तेव्हाच गॅस बुकिंग करावा. अशीच खरी आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आरोग्य दूत न्यूजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.